सपोज हा एक आपला युनिवर्स कन्सिडर करूया. हा एक आपला युनिवर्स झाला. इतका मोठा युनिवर्स आहे आपला. हा दिस इज द युनिवर्स. दिस इज द युनिवर्स. आणि ह्या युनिवर्समध्ये खूप सारे काय आहेत, गॅलेक्सी आहेत. काय त्याच्यामध्ये गॅलेक्सी, असे खूप साऱ्या गॅलेक्सी. हा एक गॅलेक्सी आहे, हा एक गॅलेक्सी आहे, हा एक गॅलेक्सी, हा असं खूप सारे गॅलेक्सी. आपण कन्सिडर ह्या प्रत्येक गॅलेक्सीमध्ये एक सन आहे. जसं आपण ज्या गॅलेक्सीमध्ये राहतो त्या गॅलेक्सीला काय म्हणतात, मिल्की म्हणजे दुधाळ, मिल्की वे, दुधाळ आकाश गंगा. गॅलेक्सी या शब्दाचा अर्थ काय होतो, आकाश, आकाशची गंगा. माहित नाही कोण आहे आकाशची गंगा. ओके. आणि त्याची आहे मिल्की वे लवर समजा कोणी असेल तर. युनिवर्स हा झाला युनिवर्स. आणि त्याच्यामध्ये काय आहे, खूप साऱ्या गॅलेक्सी आहेत. आणि त्या गॅलेक्सीमध्ये काय आहेत, खूप साऱ्या काय आहेत, खूप सारे प्लॅनेट असतील, खूप सारे ॲस्ट्रॉइड असतील आणि खूप सारे काही असतील. ओके. त्याच्यातले दोन ऑब्जेक्ट आपण काय करूया, कन्सिडर करूया. सपोज हा एक ऑब्जेक्ट झाला. दिस इज द ऑब्जेक्ट 1 आणि दिस इज द ऑब्जेक्ट 2. आणि हे एक ऑब्जेक्ट एकमेकापासून किती आहे, काही डिस्टन्स अंतरावर आहेत. काही डिस्टन्स अंतरावर आहेत. काही डिस्टन्स म्हणजे 1000 किलोमीटर असतील, लाखो करोडो किलोमीटर अंतरावर असतील. आणि ह्या लाखो करोडो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये काही रिलेशन आहे. काय आहे, काही रिलेशन आहे. रिलेशन म्हणजे कोणतं रिलेशन आहे, अट्रॅक्शनचा रिलेशन आहे. जसं माझ्यामध्ये आणि क्रिसमध्ये अट्रॅक्शनचा रिलेशन आहे. हा जो रिलेशन आहे या रिलेशनला काय म्हणतात, अट्रॅक्टिव्ह रिलेशन आहे. कोणता रिलेशन आहे, अट्रॅक्शनचा रिलेशन आहे. आणि हा अट्रॅक्शन रिलेशन म्हणजे कोणता रोल्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा अट्रॅक्शन कोणता आहे, फोर्स, एकमेकाला अट्रॅक्ट करण्याचा म्हणजे खिचण्याचा आहे. आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन लाच काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. आता हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आलेला आहे, हा जो फंडा शोधून काढलेला आहे, ज्या माणसाने शोधून काढला आहे त्या माणसासाठी जोरदार टाळ्याची बरसात होऊ द्या. त्या माणसाचे नाव आहे यस गायधने. जोरदार टाळ्या. हा. तर व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट्स. या इथे मी लिहून घेतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स, एनी टू ऑब्जेक्ट. आता हे दोन ऑब्जेक्ट कुठे आहेत, युनिवर्समध्ये आहेत. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, इन द युनिवर्स, इन द universe is called gravitation is called the gravitation force. कळलं का? The force of attraction between the any two object in the universe is called the gravitation force. आता ह्या डेफिनेशन वरून आपल्याला 3-4 गोष्टी इझिली कळतात. पहिली डेफिनेशन हे कळलं आपल्याला की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कोणता फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, एकमेकाला आकर्षित करणारा फोर्स आहे. कोणता फोर्स आहे हा, अट्रॅक्टिव्ह फोर्स. आपण याच्यातून कन्क्लुजन काढू शकतो. चला पहिला कन्क्लुजन कोणता निघाला याच्यातून, यातला पहिला कन्क्लुजन, पहिला पॉईंट कोणता लिहू शकतो ह्या सर्व या डेफिनेशन वरून की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. अट्रॅक्टिव्ह फोर्स लिहून घ्या, लिहिलं नसेल तर. द अट्रॅक्टिव्ह फोर्स हा कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. कोण सांगितलं, मी नाही सांगितलं, तुम्ही सांगलं अट्रॅक्टिव्ह फोर्स. आता अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हे एक गोष्ट माहीत झाली याच्यातली. आता दुसरी गोष्ट याच्यात दुसरी पण माहीत झालं आपल्याला की हा फोर्स म्हणजे हा ऑब्जेक्ट 1 आणि हा ऑब्जेक्ट 2 हा ते एकमेकाला अट्रॅक्ट तर करतात पण एकमेकाला भेटतात का, हे भेटत नाही ना. हा भेटत नाही म्हणजे याच्या अर्थ काय, ते इनडायरेक्टली भेटतात. हा इनडायरेक्ट भेटतात म्हणजे कोणता आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ए नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. याच्यात कॉन्टॅक्ट होत नाही पण तरी सुद्धा फोर्स आहे. इट इज नॉन कॉन्टॅक्ट, इट इज ए नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कळलं हा, का बरं नॉन कॉन्टॅक्ट आहे, कारण की हे सपोज अर्थ असेल आणि सन असेल, एकमेकाला टच करत नाही परंतु त्याच्यामध्ये तरी सुद्धा काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे.
दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. दुसरी गोष्ट, हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स तर आहेच, परंतु कॉन्टॅक्ट करत नाही, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. दुसरी गोष्ट, हा सपोज जवळच्याच ऑब्जेक्टमध्ये राहतो का? नाही. ह्या युनिव्हर्समध्ये हजारो किलोमीटरच्या ह्याच्यात हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, परंतु हा जरूर नाही की स्ट्रॉंग असेल, हा वीक बी राहू शकतो. तर तिसरा पॉईंट याच्यात लिहू शकतो आपण, इट इज विकेस्ट फोर्स. इट इज विकेस्ट. विकेस्ट मतलब विकेस्ट फोर्स, हा विकेस्ट फोर्स आहे. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन टाइप, दिस इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. याच्यामध्ये जास्त ताकद नाही, याच्यामध्ये हा लवकर ब्रेक होतो बिकॉज द विकेस्ट फोर्स असल्यामुळे. आणि चौथा पॉईंट याच्यावरून आपण समजू शकतो कोणता? हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. पहिला पॉईंट झाला. हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. दुसरा माहिती झाला, हा विकेस्ट फोर्स आहे. आणि हा याचे जे रेंज आहे हे इन्फानाइट रेंज आहे. कारण आताच म्हटलं तुम्ही ना की हे इन्फानाइट डिस्टन्सवरच्या ऑब्जेक्टमध्ये अट्रॅक्शन असू शकतो. याच्या अर्धाची रेंज किती राहू शकते? इन्फानाइट. याची रेंज लिहू शकतो रेंज. याची रेंज आहे इन्फानाइट, म्हणजे इट कव्हर द इन्फानाइट डिस्टन्सेस. कळलं? चला, कोणकोणते पॉईंट झाले पीसेजी सांगू शकता का तुम्ही? एक पहिला पॉईंट झाला अट्रॅक्टिव्ह फोर्स, दुसरा कोणता झाला? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, तिसरा झाला विकेस्ट फोर्स, आणि चौथा आहे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट कव्हर द लॉंग इन्फानाइट डिस्टन्सेस. इट कव्हर द लॉंग डिस्टन्सेस, या इन्फानाइट रेंजेस. ओके. त्याच्यानंतर याच्यात जो पॉवर असतो तो कसा असतो? व्हेरी पुअर असतो. तो सुद्धा पॉवर लिहू शकतो याच्यामध्ये आपण. हा, याचा जो पॉवर आहे, पॉवर ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, याचा जो पॉवर असतो, पॉवर कसा असतो? पॉवर इज व्हेरी अँड व्हेरी 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 वीक. हा खूपच कमकुवत असतो, जे लवकर ब्रेक होतो. हा हे झाले आपल्याकडे 5 पॉईंट. 6वा पॉईंट आपण याच्यात लिहू शकतो. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आताच म्हटलं होतं, हा ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2. याचा सपोज हा मास, हा याचा मास असेल, याचा मास समजा पण याचा सुद्धा मास असेल, हा काही डिस्टन्स अंतरावर आहे. आता हा किती मोठा आहे, म्हणजे याचा मास किती मोठा आहे आणि याच्या दोघातला डिस्टन्स बिटवीन देम त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो 6वा आपण काय लिहू शकतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स ऑन, म्हणजे इट इज डिपेंड्स ऑन, एक आहे पहिला फॅक्टर कोणता? कशावर डिपेंड्स असतो हा? एक आहे मासवर, मास ऑफ दी ऑब्जेक्ट्स. एक आहे मास ऑफ दी ऑब्जेक्ट्स, आणि दुसरा आहे डिस्टन्स बिटवीन देम. ह्या दोघातला डिस्टन्सवर डिपेंड असतो, की आपण रेडियसवर म्हणू शकतो आपण. एक आहे मास ऑफ दी ऑब्जेक्ट, त्या पार्टिकलचा मास किती आहे त्याच्यावर डिपेंड असतो. आणि त्या दोन ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स, हा एक ऑब्जेक्ट आणि हा एक ऑब्जेक्ट मधला जो डिस्टन्स आहे त्याच्यावर डिपेंड असतो की तो किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता सपोज दुसरा कंडिशन याच्यात होऊ शकते, हा जो डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स असेल, जर हा इन्फानाइट डिस्टन्स असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो? वीक असतो. जर हा डिस्टन्स कमी असेल तर आपण असं म्हणू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असेल? जास्त असेल. म्हणजे डिस्टन्स कमी तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त, आणि डिस्टन्स खूप जास्त तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी. म्हणजे हा इन्व्हर्सली रिलेशन याच्यामध्ये म्हणू शकतो. 7वा पॉईंट, इफ डिस्टन्सेस इज व्हेरी स्मॉल. इफ डिस्टन्सेस कसा असेल? कोणता डिस्टन्सेस? डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट्स. यातला डिस्टन्सेस व्हेरी स्मॉल असेल तर वी कॅन से दॅट द ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा असतो? हा स्ट्रॉंग असतो. म्हणजे खूप सारा जास्त असतो. आणि हा डिस्टन्स जर व्हेरी लार्ज असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो? व्हेरी पुअर असतो किंवा व्हेरी वीक असतो. हा एक झाला. 8वा पॉईंट याच्यात आपण काय लिहू शकतो? याच्यामध्ये इतकं झालं सर्वांचे लिहून हवाला. चला, आणि लास्ट पॉईंट याच्यातला होता, आपल्याला युनिट लिहायचं होतं. आणि याचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो युनिट आहे तो कोणता आहे? न्यूटन. एसआय युनिट कोणता आहे याचा? न्यूटन. आणि सीजीएस युनिट कोणता आहे याचा? डायन. हटव का इतकं? चला, 8वा पॉईंट याच्याकडे आपल्याकडे असतो युनिट. याचा युनिट आहे एसआय युनिट. एसआय युनिट आहे याचा न्यूटन. याला कॅपिटल यांनी शो करतात. आणि याचा सीजीएस युनिट आहे कोणता? डायन. याचा सीजीएस युनिट कोणता आहे? सीजीएस डायन. याचा सीजीएस युनिट कोणता आहे? डायन आहे. कळलीत का? दुसरी गोष्ट, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे कशावर डिपेंड नाही आहे. ते एक आहे डज नॉट डिपेंड्स ऑन. डिपेंड्स ऑन हा 2 गोष्टीवर डिपेंड नसतो, 3 गोष्टीवर डिपेंड नसतो. पहिला फॅक्टर असतो हा सेपवर.
शेप कसा, समजा हा एखादा शेप असा असेल, एखाद्याचा शेप असा असेल, ह्या शेपवर डिपेंडणार आहेत तो. हे दुसरा गोष्ट साईजवर, साईज शेप झाला, साईज झाला, आणि तिसरा आहे लोकेशन, लोकेशन किंवा प्लेस, लोकेशन. ह्या तीन गोष्टीवर हा डिपेंड नसतो. समजा एक ऑब्जेक्ट पाण्यामध्ये आहे आणि एक ऑब्जेक्ट जमिनीवर आहे, तर याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल म्हणजे असेलच, परंतु तो कमी आहे की जास्त हे डिपेंड करेल कशावर, डिस्टन्सवर. समजा एक ऑब्जेक्ट समजा चंद्रावर असेल आणि एक ऑब्जेक्ट समजा अर्थवर असेल, हा डिस्टन्स किती आहे, 200 किलोमीटरचा आहे की 300 किलोमीटर, त्याच्यावर डिपेंड राहील. तो कम असेल तर जास्त राहील, आणि तो डिस्टन्स जर कमी असेल तर सर्वात जास्त राहील, आणि खूप जास्त असेल तर तो काय होईल, कमी होईल. तर अशा प्रकारचा हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याच्यात आपण पुन्हा एकदा समजण्याचा प्रयत्न करूया. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट्स in the universe is called the gravitational force, and this gravitational force is discovered by the Sir Isaac Newton. न्यूटनने हा शोधून काढला हा कन्सेप्ट, आणि त्याच्यातून ह्या डेफिनेशन मध्ये आपल्याला 3-4 पॉईंट इझिली समजतात. एक म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ए अट्रॅक्टिव्ह फोर्स, इज ऑल्सो नोन ॲज द अट्रॅक्टिव्ह फोर्स, ऑल्सो नोन ॲज द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इट इज ए नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, इट इज ए विकेस्ट फोर्स, आणि इट कव्हर द लार्ज इन्फानाइट डिस्टन्सेस. मीन्स त्याचा रेंज किती याची वाली, खूप इन्फानाइट डिस्टन्सेस हा कव्हर करतो. याचा जो पॉवर असतो व्हेरी व्हेरी पुअर असतो. जर असं जर नसता तर कोणाला मी त्या ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सच्या थ्रू मी याला अट्रॅक्ट करू शकलो असतो आपल्याकडे, पण होत नाही. 6वा पॉईंट लिहिलं होतं याच्यामध्ये, इट इज डिपेंड्स ऑन दी मास ऑफ दी ऑब्जेक्ट्स, या मास ऑफ दी पार्टिकल, या मास ऑफ दी बॉडी, अँड दुसरा आहे डिस्टन्स बिटवीन देम. 7वं पॉईंट लिहिलं होतं की डिस्टन्स इज व्हेरी स्मॉल. त्या दोन ऑब्जेक्टच्या आतमधला जर डिस्टन्स खूप स्मॉल असेल तर वी कॅन से दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज व्हेरी लार्ज या व्हेरी स्ट्रॉंग. इफ द डिस्टन्स बिटवीन द व्हेरी टू पार्टिकल्स इज व्हेरी 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 लार्ज, दॅट मीन्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज व्हेरी पुअर या व्हेरी वीक. हा एक झाला. आणि लास्ट पॉईंट लिहिलं होतं आपण, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट डिपेंड्स ऑन शेप झाला, साईज झाला आणि लोकेशन झाला. त्याच्यानंतर 8वा पॉईंट लिहिलं होतं आपण, याचं युनिट लिहिलं होतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं युनिट कोणतं आहे, एसआय युनिट आहे याचा न्यूटन, आणि याचा सीजीएस युनिट आहे डायन. तर अशा प्रकारे आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कन्सेप्ट इथे समजलेला आहे. आय होप आपल्याला समजलं असेल. आणखी कोणा डाऊट्स असेल तर विचारू शकता. वैष्णवी, एनी डाऊट्स? मिस हसन, हर्षलजी, ज्याने ग्रॅव्हिटेशन फोर्स शोधून काढलं असं यशराजजी, त्याला शोधून काढलं स्वतःच, लिहून घ्या. इतकं झालं इतकं.